we would be discussing Stokes law. Stokes law हा 1845ला तो शास्त्रज्ञ होऊन गेला सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स. त्यांनी हा लॉ आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. हा लॉ एक्सप्लेन करताना असं इमॅजिन करा की एक लिक्विड आहे लाईक दिस, आणि ह्या लिक्विड हा अर्थातच विस्कस लिक्विड आहे, ऑइल आहे असं समजू आपण. आणि या ऑइलमध्ये तुम्ही असा एक बॉल समजा सोडला खाली. हा बॉल आहे, हा बॉल आहे, स्पेरिकल बॉल आहे, तो सोडला असं वरतून खाली. तर हा जो बॉल आहे याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होईल, त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होईल या बॉलवरती, सो द विस्कस फोर्स, तो विस्कस फोर्स असेल. अर्थातच विस्कस फ्लुइडमधनं खाली जाताना. तर तो 3 गोष्टींवरती अवलंबून असेल असं स्टोक्स म्हणाला. काय म्हणाला? 3 गोष्टींवरती अवलंबून असेल. कुठला 3 गोष्टी? तर एक आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीवरती तो अवलंबून असेल. जर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जास्त असेल तर विस्कस फोर्स जास्त असेल. तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी असेल त्या लिक्विडची तर विस्कस फोर्स कमी असेल. दुसरं असं की जितका जास्त मोठा बॉल तितका विस्कस फोर्स जास्त, म्हणजे तो रेडियस ऑफ बॉलवरती पण अवलंबून असेल. लार्जर इज द रेडियस ऑफ द बॉल, लार्जर इज द रेडियस ऑफ दिस बॉल किंवा स्पियर, त्याच्यावरती ॲक्ट होणारा विस्कस फोर्स जास्त असेल. छोटा बॉल असेल तर कमी विस्कस फोर्स, जास्त मोठा बॉल असेल तर जास्त विस्कस फोर्स. जो रेडियस ऑफ द स्पियरवरती पण अवलंबून असेल. आणि तुम्ही तो बॉल किती वेलॉसिटीने पडतो खाली, त्याची जी वेलॉसिटी आहे ती जर जास्त असेल तर विस्कस फोर्स जास्त, ती जर कमी असेल तर विस्कस फोर्स कमी. सो द वेलॉसिटी थ्रू द फ्लुइड वुड ऑल्सो डिपेंड ऑल्सो इन्फ्लुएन्स द विस्कस फोर्स. त्यामुळे वेलॉसिटी ऑफ द बॉल, वेलॉसिटी ऑफ द बॉलवरती सुद्धा अवलंबून आहे. ओके, तर हा जो आहे याचाच अर्थ आपण जर एकत्रित केला तर याला स्टोक्स लॉ असं म्हणतात. सो स्टोक्स लॉ सेज दॅट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर किंवा स्मॉल बॉल फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम, म्हणजे खाली पडताना, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याला पुस्तकात इटा पण म्हटलेलं आहे. इटा पण हा सिम्बॉल वापरा किंवा म्यू सिम्बॉल वापरा. सो इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रेडियस ऑफ द स्पियर and the velocity, its velocity through the fluid. ओके, तो हा एकत्र केल्यावर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. व्ही इज प्रोपोर्शनल टू म्यू आर व्ही. आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी साईनला आपण इक्वल टू साईन करताना आपण कॉन्स्टंट टाकतो, तर तो कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही 6π आहे. सो विस्कस फोर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू 6π आहे इंटू इटा किंवा म्यू, eta किंवा म्यू इंटू आर इंटू व्ही. दिस इज नोन ॲज स्टोक्स लॉ. ओके, त्याचंच एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हा स्टील बॉल आहे. हा बॉल समजा स्टील बॉल आहे आणि हा स्टील बॉल त्याचा रेडियस 0.3 mm आहे. आर रेडियस इज 0.3 mm. 0.3 म्हणजे किती mm? 0.3 mm म्हणजे 0.3 इंटू 10⁻³ मीटर आहे. हा रेडियस दिलेला आहे. आणि तो एका ग्लिसरीन नावाचा जो फ्लुइड आहे, म्हणजे हे जो विस्कस फ्लुइड, इथे ग्लिसरीन समजा धरला आपण, तर ग्लिसरीनमधनं समजा सोडला. ओके, तर त्याची वेलॉसिटी 2 मीटर/सेकंद आहे. त्याची वेलॉसिटी इज 2 मीटर/सेकंद. ओके, आणि ती ग्लिसरीन आहे तर त्या ग्लिसरीनची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्यू किंवा इटा म्हणा, ती दिलेली आहे 0.833 Nm/m². सो दॅट इज ऑल्सो गिवन. त्याची विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिली आहे 0.833 Nm/m². तर आपल्याला विस्कस फोर्स काढायचा आहे. तर काही नाही, सोपं आहे. या फॉर्म्युलामध्ये टाकायचा. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिली आहे 0.833, रेडियस आहे 0.3 इंटू 10⁻³ मीटर्स, आणि वेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर/सेकंद. 2 मीटर. तर हे मल्टिप्लिकेशन केलं आणि पायची किंमत आपल्याला माहिती आहे 3.142
3.142 इंटू 6 हे जर सॉल्व केलं आपल्याला तर विस्कस फोर्स याच्या बाबतीत आपल्याला मिळतो 9.422 इंटू 10⁻³ meters. 10⁻³ meters. Okay. So this is about Stokes law.